श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ सारामृत अध्याय 4 भावार्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार भक्तांनो, आज आपण श्रीपाद श्री वल्लभ सारामृत या पवित्र ग्रंथातील 4थ्या अध्यायाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या अध्यायात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य सामर्थ्याचे, त्यांच्या सर्वज्ञत्वाचे आणि भविष्यातील कार्याचे अत्यंत अद्भुत वर्णन आले आहे. कथेची सुरुवात होते श्री पळणीस्वामी आणि शंकर यांच्या संवादाने. पळणीस्वामी शंकरांना सांगतात की आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि विलक्षण आहे. आज ते सूक्ष्म रूपाने कुरवपूरला जाणार आहेत, कारण श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे दर्शन घेण्यासाठी ही दुर्मिळ संधी आहे. पळणीस्वामी शंकराला सांगतात की फक्त डोळ्यांनी दिसणारे जगत सत्य नसते. भक्ती, ध्यान आणि गुरुकृपेने मनुष्य सूक्ष्म अनुभवही घेऊ शकतो. म्हणून ते शंकरांना श्रीपाद प्रभूंच्या ध्यानात बसण्यास सांगतात. त्यानंतर शंकराच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. ते विचारतात, स्वामी, मी श्रीपाद प्रभूंचे नाव ऐकले आहे, पण त्यांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मला झालेले नाही. मग मी ध्यान कसे करू? या प्रश्नावर पळणीस्वामी अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते सांगतात की श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण 3 प्रकारे करतात. पहिला प्रकार म्हणजे कासवाप्रमाणे. कासव आपल्या पिल्लांपासून दूर असले तरी केवळ आपल्या प्रेमळ दृष्टीने त्यांचे रक्षण करते. त्याचप्रमाणे श्रीपाद प्रभू दूर असले तरी आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवतात. दुसरा प्रकार म्हणजे मांजरीप्रमाणे. जशी मांजर आपल्या पिल्लांना तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते, तसेच प्रभू संकटात अडकलेल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याचे संरक्षण करतात. तिसरा प्रकार म्हणजे माशाप्रमाणे. जसे लहान मासे सतत आपल्या आईबरोबर राहतात, तसेच जे भक्त अखंड प्रभूंच्या स्मरणात राहतात त्यांना श्रीपाद प्रभूंचा अनुभव अधिक सहज मिळतो. या 3 उदाहरणातून एक मोठा संदेश मिळतो. प्रभूंची कृपा मिळवण्यासाठी केवळ बाह्य पूजा पुरेशी नाही. श्रद्धा, विश्वास आणि अखंड नामस्मरण हे खरे साधन आहे. जो भक्त मनापासून गुरूंचे स्मरण करतो त्यांच्यावर प्रभूंची कृपा नक्कीच होते. या श्रद्धेने शंकर आणि माधव ध्यानात बसतात. ध्यान अधिक गहन होत जाते आणि त्यांना एक विलक्षण अनुभूतीची सुरुवात होते. पुढे या ध्यानातून त्यांना श्रीपाद प्रभूंच्या अद्भुत लीलांचे दर्शन घडते. ध्यानाच्या गूढ अवस्थेत असताना पळणीस्वामी शंकरांना कुरवपुरातील एक अद्भुत घटना सांगू लागतात. कुरवपूर येथे विश्वशर्मा नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते वेदशास्त्रात पारंगत होते, धर्माचरण करणारे आणि श्रीपाद प्रभूंचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या पत्नीचे नाव अंबिका होते. दोघेही सदाचारी होते, पण त्यांच्या जीवनात एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा अत्यंत मतिमंद होता. आई वडिलांची इच्छा होती की तो मोठा विद्वान व्हावा, पण तसे घडले नाही. समाज त्यांची थट्टा करायचा, त्यांचा अपमान करायचा. हे पाहून शिवशर्मा आणि अंबिका दोघेही मनोमन व्यथित झाले. एके दिवशी शिवशर्मा अत्यंत दुःखी मनाने श्रीपाद प्रभूंच्या चरणी गेले. त्यांनी प्रभूंना विनंती केली, प्रभो, माझ्या मुलावर कृपा करा, त्याला ज्ञान द्या, त्याचे जीवन सार्थ करा. श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या अंतःकरणातील वेदना ओळखल्या आणि प्रेमाने सांगितले, शिवशर्मा, या जगात कोणालाही त्याच्या पूर्व कर्माचे फळ टाळता येत नाही. प्रत्येक जीवाला आपल्या कर्मानुसार फळ मिळते, परंतु सद्गुरूची कृपा त्या कर्माचे ओझे हलके करू शकते. यानंतर प्रभूंनी दान, सत्कर्म आणि नम्रतेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की दान कधीही अहंकाराने करू नये. दया आणि निस्वार्थ भावनेने केलेले दानच खऱ्या अर्थाने पुण्य देते. प्रत्येक सत्कर्म भविष्यात शुभ फळ देत असते. प्रभूंनी शिवशर्मांना त्यांच्या मुलाच्या पुनर्जन्माचे कारणही सांगितले. त्याच्या पूर्व कर्मामुळेच त्याला या जन्मात अशी अवस्था प्राप्त झाली आहे. पण त्यांनी हेही आश्वासन दिले की गुरुकृपा आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे कल्याण निश्चित होईल. पुढे श्रीपाद प्रभूंनी शिवशर्मांना एक अद्भुत भविष्यवाणी सांगितली. त्यांनी सांगितली की त्यांचा हा मुलगा पुढील जन्मात विद्वान होईल आणि महाराष्ट्र भूमीत जन्म घेऊन महान आध्यात्मिक कार्य करेल. ही भविष्यवाणी ऐकून शिवशर्मांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. या प्रसंगातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जीवनात संकटे आली, अपयश आले किंवा आपल्या मनासारखे घडले नाही तरी परमेश्वरावरचा विश्वास ढळू देऊ नये. प्रत्येक घटना कर्माशी जोडलेली असते, पण गुरुकृपा, सत्कर्म आणि श्रद्धा यांच्या जोरावर जीवनाची दिशा बदलू शकते. याच वेळी श्रीपाद प्रभू अंबिकेला धीर देतात आणि तिच्या आयुष्याविषयी एक महत्त्वपूर्ण संकेत देतात.
हा प्रसंग अध्यायातील अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी भाग आहे. श्रीपाद प्रभूंनी शिवशर्मांना कर्मसिद्धांत समजावून सांगितला आणि त्यांच्या पुत्राच्या भविष्याबद्दल दिव्य भविष्यवाणी केली. शिवशर्मांच्या निधनानंतर अंबिका आपल्या मुलासह अत्यंत दुःखात जीवन जगू लागली. समाजाकडून होणारा अपमान, दारिद्र्य आणि मुलाची अवस्था यामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती. इतकेच नव्हे तर तिच्या मनात जीवन संपवण्याचाही विचार आला. परंतु त्या क्षणी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी तिच्यावरती अपार कृपा केली. त्यांनी अंबिकेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि प्रेमाने सांगितले की कोणत्याही परिस्थितीत जीवनाचा त्याग करू नये. प्रत्येक दुःखामागे परमेश्वराचा एक गूढ हेतू असतो आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे कल्याणकारी फळ मिळते. प्रभूंनी अंबिकेला शनिप्रदोष व्रताचे महत्व सांगितले. श्रद्धेने केलेली उपासना, संयम, सत्कर्म आणि गुरुभक्ती यामुळे जीवनातील कठीण कर्माचे ओझे हलके होऊ शकते, असा त्यांनी संदेश दिला. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी एक विलक्षण भविष्यवाणी केली. त्यांनी अंबिकेला आशीर्वाद देत सांगितले की पुढील जन्मात मीच तुझ्या पोटी श्री नरसिंह सरस्वती म्हणून अवतार धारण करेन. हा प्रसंग दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. यावरून भक्त आणि गुरु यांचे नाते किती दिव्य आणि जन्माजन्मीचे असते हे स्पष्ट होते. यानंतर शंकरांनी पळणीस्वामींना ग्रहदोषाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा पळणीस्वामी सांगतात की ग्रह हे आपल्या पूर्वकर्मानुसार फळ देतात. ग्रहांना दोष देण्यात अर्थ नाही. मंत्र, जप, तप, दान आणि सदाचार यामुळे मन शुद्ध होते आणि गुरुकृपा प्राप्त झाल्यावर अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. ते पुढे सांगतात की श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांच्या कर्मात अन्यायाने हस्तक्षेप करत नाहीत, परंतु भक्त संकट सहन करू शकणार नाही अशी वेळ आली तर ते स्वतः त्यांच्या दुःखाचे ओझे हलके करतात. हीच सद्गुरूंच्या करुणेची खरी ओळख आहे. अध्यायाच्या शेवटी पळणीस्वामी श्रीपाद प्रभूंच्या भविष्यातील कार्याचा उल्लेख करतात. ते सांगतात की प्रभूंच्या जन्मस्थानी त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल, त्यांच्या दिव्य चरित्राचा जगभर प्रसार होईल आणि असंख्य भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव येईल. या अध्यायातून मिळणाऱ्या मुख्य शिकवणी: कोणतेही दुःख कायमचे नसते. गुरुकृपा मार्ग दाखवते. आत्महत्या किंवा निराशा हा कधीही उपाय नसतो. कर्माचे फळ अटळ असले तरी श्रद्धा, सत्कर्म आणि सद्गुरूची कृपा जीवनात परिवर्तन घडवू शकते. दान, नम्रता आणि सेवाभाव हेच खरे आध्यात्मिक धन आहे. ग्रहांपेक्षा परमेश्वरावरील विश्वास आणि चांगले आचरण अधिक महत्वाचे आहे. गुरुवर अखंड श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांचे कल्याण निश्चित होते. चला आपणही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या या दिव्य शिकवणी आपल्या जीवनात आचरणात आणूया. संकटात खचून न जाता पुढे श्रद्धेने चालत राहूया. प्रभूंची कृपा योग्य वेळी आपल्या जीवनातही नक्की प्रगट होईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ महाराज की जय. जर हा भावार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दैवी संदेश अधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.